Problem 1. In a circle with center P, chord AB is drawn of length 13 cm. Chord AB ची लेंथ आपल्याला 13 cm दिलेली आहे. सेगमेंट PQ परपेंडिकुलर टू chord AB. PQ ही chord AB वर परपेंडिकुलर टाकलेली आहे. आणि फाइंड लेंथ QB. QB लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. तर आपल्याला chord AB ची लेंथ किती दिली आहे 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय माहिती आहे परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ ए सर्कल टू द chord bisect the chord. तर आपण सेंटरवरनं जो परपेंडिकुलर टाकतो त्याने कॉर्ड काय होते बायसेक्ट होते. बायसेक्ट होते म्हणजे त्याचे दोन इक्वल पार्ट होतात. ए क्यू आणि बी क्यू याची लेंथ इक्वल राहील आणि ए बीच्या हाफ राहील. तर आपल्याला कोणती लेंथ काढायची आहे लेंथ क्यू बी. मग लेंथ क्यू बी किती होईल इज इक्वल टू हाफ ए बीच्या हाफ होईल. हाफ लेंथ ए बी आणि आपल्याला हाफ इंटू ए बी आपल्याला किती दिली आहे 13 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय करावं लागेल 13ला 2ने डिवाइड करावं लागेल. 2 6 जार 12. सबस्ट्रॅक्शन केलं तर इथे किती होईल 1. आणि इथे 0 आपल्याला ॲड करावं लागेल. 0 ॲड केला तर इथे पॉईंट येईल. 2 5 जार 10. म्हणजे 13ला 2ने डिवाइड केलं तर किती येईल 6.5. म्हणजे काय होईल 6.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ क्यूबी 6.5 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. आपल्याला ओडी रेडियस दिलेली आहे 25 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. सेंटरपासनं कॉर्ड सी डीपर्यंतचं जे ओ पी डिस्टन्स आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. इफ द लेंथ ऑफ कॉर्ड इज 48. तर कॉर्ड सी डीची लेंथ आपल्याला 48 दिलेली आहे आणि ओ पी आपल्याला फाइंड करायचं आहे. तर काय करावं लागेल आपल्याला तर आपल्याला काय माहिती आहे सेंटरपासनं कॉर्डवर जो परपेंडिकुलर टाकला जातो त्याने कॉर्ड काय होते बायसेक्ट होते. म्हणजे कॉर्डचे दोन इक्वल पार्ट होतात. सी पी इज इक्वल टू पी डी आणि कॉर्डच्या हाफ असतात. तर सी पी इज इक्वल टू पी डी हे दोन इक्वल पार्ट होईल आणि कॉर्ड सी डीच्या हाफ होतील. तर आपण पी डीची लेंथ काढू शकतो. पी डीची लेंथ काय होईल सी डीच्या हाफ. तर सी डी किती आहे 48. तर पी डी किती होईल त्याच्या हाफ म्हणजे 24 होईल. आणि मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड माहिती आहे. तर पायथागोरसने आपल्याला थर्ड साईड फाइंड करता येईल. तर आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल परपेंडिकुलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे पी डीची लेंथ काय होईल सी डीच्या हाफ होईल. पी डी इज इक्वल टू हाफ सी डी. परपेंडिकुलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आता सी डीची लेंथ आपल्याला दिली आहे 48. म्हणजे हाफ इंटू सी डीच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल 48. आता काय करावं लागेल 48ला 2ने डिवाइड करावं लागेल. तर 2 2 जार 4 2 4 जार 8 24 सेंटीमीटर. आपल्याला पी डीची लेंथ किती मिळाली 24 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला ओ पी डी काय दिसत आहे राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे आणि त्याच्या 2 साईड गिवन आहे. तर पायथागोरस थेरमने आपल्याला थर्ड साईड काढता येईल. तर काय लिहावं लागेल ट्रायंगल ओ पी डी is a
right angle triangle. Therefore, by Pythagoras theorem, काय होईल? OP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर. OP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, OP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस OD स्क्वेअर. म्हणजे साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. तर आपल्याला OP काय करायची आहे? फाइंड करायची आहे. म्हणजे OP स्क्वेअर इज इक्वल टू PD आपल्याला आपण फाइंड केली आहे 24. म्हणजे इथे 24चा स्क्वेअर लिहावं लागेल आणि OD रेडियस किती दिली आहे? 25 याचा स्क्वेअर. मग काय होईल? OP स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर म्हणजे 24 इंटू 24 केलं तर काय येईल? 576 येईल. इज इक्वल टू 25चा स्क्वेअर. तर 25 इंटू 25 केलं तर किती येऊन जाईल? 625 येऊन जाईल. आता आपल्याला OP स्क्वेअर इज इक्वल टू, तर आता काय करावं लागेल? OP फाइंड करायची आहे. तर 576ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन काय होऊन जाईल? चेंज होऊन जाईल. म्हणजे काय होईल? 625. लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर प्लस आहे तर मायनस होऊन जाईल 576. म्हणजे OP स्क्वेअर इज इक्वल टू, आता 15 मायनस 6 किती होऊन जाईल? 9 कॅरी 1 8. 12 मायनस 8 किती होऊन जाईल? 4. म्हणजे याचं सबस्ट्रॅक्शन येऊन जाईल 49. मग आता आपल्याला काय करावं लागेल? टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर 7चा स्क्वेअर आहे 49, तर 49चा स्क्वेअर रूट किती होऊन जाईल? 7 होऊन जाईल. म्हणजे OP इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आणि आपल्याला सेंटरपासून कॉर्डचं जे डिस्टन्स काढायचं होतं OP ते आपल्याला किती मिळालं? 7 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 3. O इज द सेंटर ऑफ द सर्कल. फाइंड द लेंथ ऑफ रेडियस. रेडियस म्हणजे आपल्याला OA फाइंड करायचा आहे. इफ द कॉर्ड ऑफ द लेंथ 24 सेंटीमीटर. तर कॉर्ड ABची लेंथ आपल्याला 24 सेंटीमीटर दिली आहे. इज ॲट ए डिस्टन्स 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. तर ही जी कॉर्ड आहे या कॉर्डचं सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे ते 9 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल फाइंड करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? आता सेंटरपासनं कॉर्डवर जे परपेंडिक्युलर टाकलं त्याने काय होते? कॉर्ड बायसेक्ट होते. तर आपण या परपेंडिक्युलर इथे कॉर्डला इंटरसेक्ट करते त्या पॉईंटला M म्हणून घेऊ. तर OM काय आहे? कॉर्डवर टाकलेलं परपेंडिक्युलर आहे आणि कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलं तर त्यांनी कॉर्ड काय होते? बायसेक्ट होते. म्हणजे त्याचे 2 इक्वल पार्ट होतात. म्हणजे AM आणि BM इक्वल होईल आणि कॉर्डच्या हाफ म्हणजे ABच्या हाफ होईल. म्हणजे AMची लेंथ ABच्या हाफ. तर AB आपल्याला 24 दिलेला आहे तर AM त्याच्या हाफ म्हणजे 12 होऊन जाईल. मग हा काय आहे? OMA हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड गिवन आहे. तर पायथागोरस थेरमनी आपल्याला 3rd साईड काढता येईल म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल. तर काय करावं लागेल? तर सगळ्यात पहिले सेगमेंट OM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. आता OM परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर कॉर्ड काय झाली? बायसेक्ट झाली. म्हणजे AMचं डिस्टन्स जे आहे ते ABच्या हाफ होईल. AM इज इक्वल टू हाफ AB. परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द
chord bisect the chord. आता AM इज इक्वल टू हाफ इंटू AB. तर AB ची लेंथ आहे 24 सेंटीमीटर. 24. आता AM इज इक्वल टू, तर 24ला 2ने डिवाइड केलं तर किती येईल? 12 सेंटीमीटर. आता आपल्याला AM 12 माहिती झालं, OM 9 आणि हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड गिवन आहे. तर पायथागोरस थेरमने आपल्याला थर्ड साईड OA काढता येईल, म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल काढता येईल. तर ट्रायंगल OMA इज राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल OMA इज right angle triangle, is a right angle triangle by Pythagoras theorem. By Pythagoras theorem. काय होईल? साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजेच हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. म्हणजे AO स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस OM स्क्वेअर. AO स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस OM स्क्वेअर. AM स्क्वेअर प्लस OM स्क्वेअर. म्हणजेच AO स्क्वेअर इज इक्वल टू AM. AM आपण किती काढलेला आहे? 12 आणि OM आहे 9. AM आहे 12 स्क्वेअर आणि OM आहे 9 स्क्वेअर, 9 आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजेच AO स्क्वेअर इज इक्वल टू काय? 12चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 144 आणि 9चा स्क्वेअर 9 इंटू 9 81. आता याची आपल्याला काय करावं लागेल? ॲडिशन. म्हणजेच AO स्क्वेअर इज इक्वल टू 4 आणि 1 5, 4 आणि 8 12, कॅरी 1 1 आणि 1 2, 225. आता 225 कितीचा स्क्वेअर आहे? 15चा स्क्वेअर आहे. तर 255चं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल? 15. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड, म्हणजे AO किती होऊन जाईल? 15 सेंटीमीटर. Therefore, radius of the circle is equal to 15 centimeter. Problem 4. C is the center of the circle whose radius is 10 centimeter. आपल्याला 10 सेंटीमीटरचं रेडियसचं सर्कल दिलेलं आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इफ द लेंथ ऑफ कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. आणि कॉर्डची लेंथ AB आपल्याला 12 सेंटीमीटर दिली आहे. तर आपण काय म्हणू? P इज द सेंटर ऑफ द सर्कल. P इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. आणि कॉर्ड AB याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. तर सेंटर, सर्कलच्या सेंटरपासनं कॉर्डचं डिस्टन्स काढायचं आहे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? परपेंडिक्युलर टाकावं लागेल. म्हणजे सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. आता याचं रेडियस जे आहे सर्कलचं किती आहे? 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि आपल्याला PM फाइंड करायचं आहे. तर आता बघा, परपेंडिक्युलर टाकलेलं आहे सेंटरवरनं कॉर्डवर. तर त्याच्यामुळे कॉर्ड काय होईल? बायसेक्ट होईल. कॉर्ड बायसेक्ट होईल म्हणजे त्याचे 2 इक्वल पार्ट होईल. AM आणि BM हे इक्वल होईल.
आणि कॉडच्या हाफ होईल, तर ए बीच्या हाफ होईल. तर मग आपल्याला ए एम माहिती होऊन जाईल. तर ए एम काय होईल, ए बीच्या हाफ म्हणजे 12च्या हाफ म्हणजे किती होऊन जाईल, 6 होऊन जाईल. आणि हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साईड आपल्याला 2 साईड गिवन आहे. तर पायथागोरसनी आपल्याला थर्ड साईड फाईंड करता येईल. तर काय लिहावं लागेल, पहिले आपल्याला ए एम फाईंड करावं लागेल. ए एम इज इक्वल टू हाफ ए बी. याचं कारण काय, परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द chord bisect the chord. तर सेंटरपासून कॉर्डवर जे परपेंडिक्युलर टाकल्या जाते त्याने कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते. म्हणून ए एम इज इक्वल टू हाफ ए बी. म्हणजेच काय होईल, ए एम इज इक्वल टू हाफ इंटू ए बी आपल्याला किती दिली आहे, 12 सेंटीमीटर. तर ए एम इज इक्वल टू काय होईल, याला 2ने डिवाईड केलं 12ला तर किती होऊन जाईल, 6 सेंटीमीटर. आता आपल्याला ए एम 6 माहिती आहे आणि हायपोटॅनियस, कारण की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, 10 माहिती आहे. तर राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड माहिती आहे, तर आपल्याला थर्ड साईड फाईंड करता येईल पी एम. तर काय लिहावं लागेल, ए एम पी इज राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल ए एम पी इज अ राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय होईल, साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटॅनियस स्क्वेअर. साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटॅनियस स्क्वेअर. म्हणजे ए एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर इज इक्वल टू ए पी स्क्वेअर. ए एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर, ए एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटॅनियस ए पी स्क्वेअर. आता ए एम आपण किती फाइंड केली, 6 सेंटीमीटर. म्हणजे इथे आपल्याला 6 स्क्वेअर लिहावं लागेल, ए एम 6 आणि त्याचा स्क्वेअर प्लस पी एम आपल्याला फाइंड करायचा आहे, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू ए पी काय आहे, रेडियस. आणि ही आपल्याला दिलेली आहे किती, 10 सेंटीमीटर. तर इथे लिहावं लागेल आपल्याला 10चा स्क्वेअर. आता 6चा स्क्वेअर किती होऊन जाईल, 36 प्लस पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 10चा स्क्वेअर 100 होऊन जाईल. आता आपल्याला पी एम फाइंड करायचा आहे, तर 36ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. 36 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल, चेंज होऊन जाईल. प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36. म्हणजेच पी एम स्क्वेअर इज इक्वल टू, आता 100मधनं 36 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. तर इथे 10 मायनस 6 किती होऊन जाईल, 4 कॅरी 1 4 होऊन जाईल. 10 मायनस 4 किती होऊन जाईल, 64. तर याचं सबस्ट्रॅक्शन येऊन जाईल 64. आता 64 हा कितीचा स्क्वेअर आहे, 8चा स्क्वेअर आहे. तर 64चं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल, 8 होऊन जाईल. तर आपल्याला काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. म्हणजे पी एम इज इक्वल टू काय होऊन जाईल, 64चं स्क्वेअर रूट 8 सेंटीमीटर. तर सेंटरपासनं कॉर्डचं डिस्टन्स किती आहे, 8 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला फाइंड करायचं.